वेळ पहाटेची. पक्ष्यांच्या आवाजाबरोबरच चाळीतल्या लोकांची सकाळच्या कामाच्या गडबडीचे आवाज, गेटजवळ आलेल्या भाजीवाल्याचा आवाज, त्याच चाळीतील एका खोलीत बेडवर शांत झोपलेली प्रणाली. अगदी लहान मुलांसारखा निरागस, मोहक, गोंडस असा चेहरा. स्वयंपाकघरातून बेडरूमकडे येत असलेला स्वप्नील, अर्थात प्रणालीचा नवरा. प्रणाली, अगं उठ. प्रणाली, थांबा ना थोडा वेळ. तिच्याकडे पाहून स्वप्नील हसून तिच्या जवळ बेडवर जाऊन तिला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करत असताना प्रणाली दचकून जागी झाली आणि ती घाबरून स्वप्नीलला स्वतःपासून दूर करू लागली. स्वप्नीलसुद्धा लगेच मागे झाला. तिला असं घाबरलेलं पाहून त्याने बेडवरून खाली येऊन लगेच पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला. हे घे, थोडंसं पाणी घे आणि शांत हो. प्रणालीसुद्धा घाईघाईत पाणी पिऊ लागली. स्वप्नील, अगं हळू हळू पी. प्रणाली थोडी शांत झाल्यावर तो तिच्या पायाजवळ खाली जाऊन बसला. तिचा हात आपल्या हातात घेऊन, प्रणाली, काय झालं? मी काही चुकीचं वागतोय का? आपल्या लग्नाला 6 महिने होत आले आहेत. अगोदर मला वाटलं आपलं अरेंज मॅरेज आहे, आपण एकमेकांना ओळखत नाही. तर तुला वेळ हवा असेल म्हणून तू अशी वागतेस आणि म्हणूनच मी कधी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नाही. पण आता असं वाटतंय कारण काही वेगळं आहे. मी स्पष्टच विचारतो, तुला मी नाही आवडत का? तुझ्या मनात कोणी दुसरं आहे का? तू मला सांगू शकतेस. मला खरंच नाही काही वाटणार, मी समजून घेईन. प्रणाली, नाही नाही स्वप्नील, असं काही नाही आहे. परिस्थितीमुळे मला कधी असं करण्याचा विचारही आला नाही. आणि ज्या दिवशी आत्याने तुझं मागणं आमच्या घरी आलं तेव्हा तुझ्याशी ओळख करून दिली, तेव्हा तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझे विचार, ज्यामुळे मी त्याच क्षणी तुझ्या प्रेमात पडले. आणि म्हणूनच तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात इतर कोणी नाही आहे आणि कोणी नसणार आहे. स्वप्नील, ठीक आहे, पण इतर काही, म्हणजे लहानपणी किंवा इतर वेळेस कधी तुझ्याबरोबर काही असं घडलं आहे का? किंवा घडलं होतं का की जे आजही आठवून तुला भीती वाटते किंवा तू घाबरतेस? नाही नाही, असं काही नाही आहे. मला असं काहीच आठवत नाही आहे. पण मलाच कळत नाही की कोणत्याही पुरुषाचा स्पर्श मला का सहन होत नाही. मला का इतकी भीती वाटते? मी का इतकी अस्वस्थ होते? मलाही या प्रश्नांची उत्तरं माहीत नाही आहेत स्वप्नील. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. मला खरंच नाही माहीत आणि मला कळतही नाही. हे सगळं बोलत असताना प्रणाली खूप रडू लागली. स्वप्नीलही तिची ही अवस्था बघून घाबरला. त्यालाही कळत नव्हतं की प्रणालीला यातून कसं बाहेर काढायचं. कोण आहे जे त्यांच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल? कोण?